माझा गाव माझ्या बातमीच्या या विशेष भागात मी रुपाली सचिन जगताप तुमचं स्वागत करीत आहे। शाळेमध्ये सुरू असलेला समर कॅम्प कालच संपला। कसा होता हा समर कॅम्प? पुढची माहिती जाणून घेऊ आपण आपल्या प्रतिनिधी प्रांजलकडून। नमस्कार, माझं गाव माझ्या बातमीमधून मी प्रांजल तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। तर मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक येथे समर कॅम्प म्हणजे उन्हाळी शिबिराचे आयोजन झाले होते। तर त्याची सांगता तर नुकतीच झाली आहे काल। तर अधिक माहिती जाणून घेऊ आपण रजनीकांत मेंढे सर यांकडून। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही जे मागील 5 वर्षापासून समर कॅम्पचे आयोजन करता, तुम्हाला ती संकल्पना कशी आली? मागील 5 वर्षापासून आपण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक येथे समर कॅम्पचं आयोजन करतो आणि हे यावर्षीचं हे 5वं वर्ष होतं। शहरी भागामध्ये आपण पाहतोच आहे की उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन समर कॅम्पचं आयोजन केलं जाते। भरगच्च फी पण ती त्या ठिकाणी असते, परंतु ग्रामीण भागातील मुलांना ही संधी उपलब्ध होत नाही आणि ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही जी संकल्पना आहे ही मला सुचली आणि ती मागील 5 वर्षापासून आम्ही शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो आहे। तुम्ही यावर्षी खूप 20 दिवस ॲक्टिव्हिटी केली, त्यात खूप ॲक्टिव्हिटी आल्या असतील, तर तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या? या 20 दिवसीय उन्हाळी शिबिराची आखणी करतानाच मी प्रयत्न केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कला या मुलांना पाहता याव्यात, शिकता याव्यात। यामध्ये आम्ही डान्स आहे, पॉटरी वर्कशॉप आहे, गोंड चित्रकला आहे, त्यानंतर आम्ही काही फील्ड ट्रिप्स ठेवल्या होत्या, त्यामध्ये AI व्हिडिओ मेकिंगची वर्कशॉप होती। त्या बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज होत्या की ज्या मुलांना एक उत्तम नागरिक म्हणून किंवा एक उत्तम कलाकार म्हणून किंवा कलेचा आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आम्ही या समर कॅम्पमध्ये समाविष्ट केल्या होत्या आणि मुलांना त्या प्रचंड आवडल्या। यावर्षी तुम्ही विविध धार्मिक स्थळांनाही भेटी दिल्यात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, आमचा एक उपक्रम होता की आम्ही विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या। त्यामध्ये मंदिर आहे, मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे, चर्च, बुद्धविहार आहे। या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा आमचा उद्देश हा होता की प्रामुख्याने मुलांना हे सांगणं की सगळ्या जे धर्मगुरू होऊन गेलेले आहेत, सगळे जे धर्मग्रंथ आहेत, त्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की जगामध्ये शांती आणि प्रेम स्थापन व्हावं। आम्ही ज्या ठिकाणी गेलो, आम्ही मंदिरात गेलो, आम्ही मस्जिदीत गेलो, आम्ही गुरुद्वाऱ्यात गेलो, आम्ही चर्चमध्ये गेलो, बौद्धविहारात गेलो, तर तिथल्या जे काही मार्गदर्शक होते त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की प्रत्येकांनी लोकांना हाच संदेश दिलेला आहे की शांती आणि प्रेम जगामध्ये स्थापन व्हावं। आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी तिथील जे तिथले जे कोणी पुजारी होते किंवा तिथले जे कोणी होते त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी हे मार्गदर्शन केल्यानंतर मुलांना हाच प्रश्न पडला की प्रत्येकजण हे सेमच सांगत आहे की त्यांच्या गुरूंनी हे सांगितलं, प्रेम करा एकमेकांवर, भांडण करू नका, ईर्ष्या करू नका, हेच सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुलांना हा संदेश मिळाला की प्रत्येकाचं जे धर्मगुरू आहेत किंवा धर्मग्रंथ आहे यांचा सगळ्यांचा संदेश एकच आहे की आपण शांतीने राहूया, द्वेष करू नये, एकमेकांबद्दल ईर्ष्या करू नये, एकमेकांना मदत करावी, हा संदेश सगळ्यांना मिळालेला आहे यांनी हाच यामागचा हेतू होता। दरवर्षी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात तुमचा काय उद्देश असतो? उद्देश हाच असतो की मुलांना गंमत जम्मत आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मिळाव्यात। मस्ती करता गंमत करता मुलांनी या समर कॅम्पमध्ये भरपूर गोष्टी शिकल्यात। पॉटरी वर्कशॉपमध्ये त्यांनी छान भांडे बनवायला शिकलेत। AI व्हिडिओ मेकिंगची एक वर्कशॉप होती, आम्ही ते आयोजित केली होती। तर त्या AI व्हिडिओ मेकिंग वर्कशॉपमुळे मुलांना AIच्या माध्यमाद्वारे कशाप्रकारे छोटे ॲनिमेटेड व्हिडिओ बनवता येईल हे ते शिकलेत, स्वतः करून पाहिलात। त्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे अजून अपडेट झालं। कार्यानुभवची वर्कशॉप घेतली, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या हे शिकलो। डान्स वर्कशॉप होती, त्यामध्ये गोंड चित्रकला, वेगळा प्रकार चित्रकलेचं मुलं शिकलेत, ज्याच्यामध्ये भरपूर बारीक काम त्याच्यामध्ये होतं। आम्ही बाहेर ट्रिपला गेलो, जिथे आम्ही कृषी विद्यापीठाला भेट दिली, समुद्रकिनारा पाहिला, खेळलो, मुलांनी आनंद घेतला। अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आम्ही घेतल्या। उद्देश हाच होता की मुलांना आनंद सोबतच शिक्षण या दोन्ही गोष्टी मिळाव्यात। आम्ही शाळेमध्ये शिजवा आणि शिका
हा उपक्रम राबविला. मुलामुलींनी मिळून स्वयंपाक केला, तो आनंदाने खाल्ला एकमेकांशी मिळून. हाही उपक्रम त्या ठिकाणी झाला. आम्ही विज्ञान शो ठेवला होता. विज्ञानाच्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मुलांना त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या विज्ञान शोद्वारे मुलांना हेही सांगण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी सायन्स असतो आणि त्याचा उपयोग आपण किंवा तेच आपण त्याच्या मागचा उद्देश समजला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळेमध्ये अंधश्रद्धेपासून कसे दूर राहावं, संविधान मध्ये आम्ही शिकलो की आपले अधिकार काय आहेत. अशा बऱ्याच ज्या आहे ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी झालेल्या आहेत आणि फार सुंदर झालेल्या आहेत. ॲक्टिंग वर्कशॉप झाली, रांगोळी वर्कशॉप झाली, मेहंदी कार्यशाळा झाली. असा चौफेर जो उन्हाळी शिबिराचा जो आराखडा होता तो या ठिकाणी आम्ही मांडला आणि तो आम्ही पूर्ण केला. खूपच सुंदर पद्धतीने यावर्षीचा समर कॅम्प पार पडला. आमची अशी आशा आहे की दरवर्षी समर कॅम्प असा व्हावा. माझं गाव माझं बातमीमधून मी प्रांजल करुणा अनंता रोकडे. धन्यवाद.